नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्प योग्य मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक. मंत्रालयावर लाँग मार्चचा इशारा. आरवी प्रतिनिधी. मनमाड इंदोर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांनी आता उग्र रूप धारण केले आहे. अपेक्षित मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ आरवी येथील साईबाबा मंदिर परिसरात शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर लाँग मार्च काढण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. कायदेशीर लढ्याचा निर्धार. धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासन आमच्या न्याय्य मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशी संतप्त भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केवळ कागदोपत्री आश्वासने नको तर प्रत्यक्ष कृती हवी, असा पवित्रा घेत सर्व शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देण्याचा ठाम निर्धार केला आहे. शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या. रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा अपेक्षित आणि योग्य मोबदला मिळावा. ज्यांची शेती जात आहे त्यांना शेतीच्या बदल्यात पर्यायी शेती उपलब्ध करून द्यावी. जमीन संपादनाची प्रक्रिया पारदर्शक असावी. लढ्याला सामाजिक पाठबळ. या आंदोलनासाठी विशेष समिती गठीत करण्यात येणार असून मानवाधिकार कार्यकर्त्या सोनाली पवार यांनी या लढ्यास आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. या बैठकीचे अध्यक्षपद सुनील शिंदे यांनी भूषवले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रशासनाने या इशाऱ्याची दखल न घेतल्यास नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करण्याची शक्यता आहे. मी सोनाली पवार. मी सोनाली पवार ह्युमन राईट्समध्ये मी काम करते. मानव अधिकाराच्या याच्यामध्ये सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार मिळालेला आहे संविधानानुसार, बरोबर. आणि कारण आम्ही जे बोलतो आम्ही संविधानाला धरून काम करतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन लढाईला सुरुवात. सगळ्यांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढाई लढायची आहे. त्या न्यायालयीन लढाईचं नेतृत्व मी माझ्याकडे घेते. कारण कोणाचे वकील काय म्हणतात, कोणाचे वकील काय म्हणतात, कुठे काय फी मागतात, नंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट केलं जाईल आणि तुम्हाला मोटिवेशन देण्याच्या ऐवजी डिमोटिवेशन केलं जाईल की तुम्ही खच्चीकरणावरती त्यांचा भर असेल. तर त्याला न जुमानता न घाबरता मी जेव्हा तुमच्यासाठी उभी राहील खंबीरपणे, तर तेव्हा तुम्ही एक आधार असं की सोनाली पवार मॅडम डिसिजन घेतील. कारण न्यायालयीन लढाई मोठी आहे. पहिले इकडच्या कोर्टमध्ये होईल, त्याच्यानंतर हायकोर्टला सगळ्यांना एकत्र यायचंय, राईट. तर कोर्ट लढाईने, कारण आपल्याला संविधानानुसार आर्टिकल नंबर 19 मध्ये हे सगळे लढाईचे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यानंतर आंदोलन आपण करणार. आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होईल. आर्टिकल नंबर 19 याच्यामध्ये तुम्हाला पोलीस, सरकार कोणीही त्रास देणार नाही. शांततेच्या मार्गाने म्हणजे पायी चालत जाऊन तुम्ही निषेध मोर्चा काढायचा आपल्याला, आणि ते पण पूर्ण फॅमिलीसह निघा. कारण आपल्याला आपल्यावरती केसेस होणं आणि केसेस झाल्यानंतर जो काही त्रास होईल त्याच्यामध्ये आपलं लक्ष डायव्हर्ट होईल. आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेशन आपल्या उद्देशावर असलं पाहिजे. म्हणून मी म्हणते की इकडे तिकडे डायव्हर्ट नका हो. जे आहे कायद्याने चला, संविधानाने चला. कुठलेही तुमच्यावर गुन्हे दाखल होणार नाही. आणि शांततेच्या मार्गाने चालत जाताना त्याच्यानंतर पुढचं येतं उपोषणाच्या मार्गाने. आपल्याला उपोषण मार्ग पण आहे, त्याच्याने पण वरून सगळं दिसतं, फोकस्ड होतं, ते पण एक समजून घेतलं जातं उपोषण मार्गाने. आणि मोठ्या संख्येने सर्व महिला पुरुष यांनी सहभाग त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. तर ही मागणी दिसते. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं मला एक वाटतं, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्राचे जे महसूल मंत्री आहे, हो, तर त्यांना जाऊन एक निवेदन देणं, आणि दुसरं माननीय मुख्यमंत्री यांना एक निवेदन देणं. आपल्याला स्ट्रॅटेजिकली जायचंय. आपली एनर्जी लावायची आहे, पण ती योग्य ठिकाणी लावायची आहे. कारण आज आपण त्यांना जर निवेदन नाही दिलं तर त्याच्यामध्ये कसं होतं की आमच्यापर्यंत आलेच नाही. आपण इथे आवाज करतोय, पण आपल्याला एक पोच घ्यायची आहे की आम्ही तुम्हाला निवेदन दिलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री यांना पण द्यायचंय, आणि कुठलीही भाषा चुकीची न वापरता निवेदन द्यायचंय. कारण आपण शिवी दिली तर समोरचा चिडेल आणि आपल्यावरती अजून वेगळ्या पद्धतीने खुन्नस काढेल. आपला मोटिव्ह आहे की आपल्याला आपली जागा मिळणे,
त्याचा मोबदला मिळणं किंवा जागेच्या बदल्यात आम्हाला जागा मिळणं. कारण महाराष्ट्राचा शेतकरी हा कष्टकरी आहे, त्याला तेवढा वेळ नाहीये की तो एवढ्या सगळ्या लढाई लढू शकतो. आता मी बघते गेल्या किती दिवसापासून कांदा लावणे आणि कांदा काढणे याच्यात एवढे बिझी होते तुम्ही लोक की तुमच्याकडे वेळ नव्हता. कांदा खांडायचे, मजूर जमा करणं, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. म्हणून एनर्जी ही चांगल्या जागेवर लावायची, संविधान मार्गाने लावायची, म्हणजे कुठला त्रास होणार नाही. आणि ते इफेक्टिव्ह कसं होईल, प्रॉपर त्याच्यावर आपल्याला इफेक्ट जर करायचा असेल तर एक सर्वात महत्त्वाची न्यायालयीन लढाई. कोर्ट स्टे ऑर्डर घेणं नुसतं नसतं, कोर्ट दोघांचं म्हणणं ऐकून घेईल. जे समृद्धी महामार्गाला यश आलं शेतकऱ्यांना, अशाच मार्गाने आलं. आणि जेव्हा आपल्याला जर एवढं कॉन्स्टिट्यूशन रिमेडी दिलेली संविधानाने, ती आपण चालणार. आणि या सगळ्या लढाईमध्ये सोनाली पवार तुमच्या सोबत असेल. पैसे लागले आणि कोर्टला काही पैसे लागत असतील, तुमच्याजवळ नसतील, तुमच्याजवळ वेळ नसेल, तर हे सगळं हँडल करण्याची जबाबदारी माझ्याकडे. सगळ्यात मोठी गोष्ट असते की याच्यामध्ये काय होतं की जेव्हा न्यायालयीन लढाई आपण लढतो, तुम्हाला डायव्हर्ट केलं जाईल, तुम्हाला चुकीच्या पद्धतीने सांगितलं जाईल. आणि हा वकील वेगळा सांगेल, तो वकील, कारण प्रत्येकाचं नॉलेज वेगळं आहे. यांना एकत्रित करून ही लढाईची पूर्ण जबाबदारी मी माझ्याकडे घेते. आंदोलन शांततेच्या मार्गाने चालत जाऊन जे आहे त्याची पूर्णपणे जबाबदारी माझे भाऊ शेखर पगार घेतील. त्यांच्याकडे स्पेशालिटी म्हणजे आंदोलनाचा त्यांचा चेहरा आहे. पण जर शांततेच्या मार्गाने केलं तर त्यांच्यासाठी पण स्ट्रॉंगली मीच उभी राहणार. कारण आपण याच्याने चालतोय, संविधानाच्या मार्गाने चालतोय, चुकीचं चालत नाहीये. आपला वेळ, आपली एनर्जी ही योग्य ठिकाणी आणि योग्य जर झाली तर नक्की आपल्याला याच्यातनं यश मिळेल. आणि खूप मोठ्या संख्येने सगळ्यांना लढावं लागेल. आणि हा इतकी छोटी गोष्ट नाही, जसे शेखर दादा म्हटले की ही लढाई छोटी नाहीये, ही लढाई फार मोठी आहे. फक्त ती स्ट्रॅटेजिकली जर गेलो तर आपण सक्सेसफुल होऊ. माझी आणि मी जे बोलते, जी कमिटमेंट देते, ती मी कंप्लीट करते. आतापर्यंत मालेगाव तालुक्यात मी जे पण काही कामं केलेत, कारण मी कायद्याने चालते आणि कायद्याने जर गेलं तर कुठली अडचण येत नाही, कोणीही बोलू शकत नाही, कुठलंही सरकार तुम्हाला बोलू शकत नाही. आणि मी आता जे म्हटलं की कलेक्टर असं म्हटले, कलेक्टरने तसं म्हटले, कलेक्टरला पण सगळे राईट नाही आहेत. कारण कलेक्टरला सुद्धा विचारणारं आपलं कोर्ट आहे आणि आपल्याला खालच्या कोर्टातनं नंतर हायकोर्टला जायचं आहे. त्याच्यानंतर कोणी जर तुम्हाला म्हणत आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय, तुम्ही लेखी आश्वासन घ्यायला शिका. लेखी आश्वासन असेल तर चला. आणि मी माझ्या लेटर हेडवर मी तुम्हाला लेखी आश्वासन आत्ता लिहून देते की मी तुमच्या सोबत न्यायालयीन लढाईचं पूर्ण माझ्याकडे घेते. आणि शेखर दादा आंदोलनाचं घेतील. दोन लढाई दोन्ही मार्गाने गेलं तर बरोबर होईल. आणि आता पोलीस सगळ्यासले एकत्र उभं राहण्याशे आणि एकत्रपणे ठराव मान्य करण्याशे. काय म्हणण्याशी सांगा मला. आमनं पूर्ण अनुमोदन तुम्ही दोन्ही समजा शेतकरीच नसेल.